आज शिकायचं आपल्याला ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 नाहीत. मागच्या वेळेस आपण शिकलो होतो ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहेत अशा संख्येचा वर्ग काढणे. आज शिकायचं आपल्याला ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 सोडून इतर कोणत्या संख्येत अशा संख्येचा वर्ग काढणे. पहिले सोपी संख्या घेऊ आपण 12. आपल्या सर्वांना माहिती आहे 12चा वर्ग सगळ्यांना माहित असतो 144. पण हे कसा काढायचा आपण? काय करायचं? 12चा वर्ग 144 माहिती आपल्याला, मग इथे घेतली आपण 12 लिहिताना अशा पद्धतीने लिहायची. एक इथे घ्यायचा, दोन इथे घ्यायची. दोन लावून यायचं. मी आता पद्धत लिहितोय तर कसं करायचं? या 2चा वर्ग करायचा. 2चा वर्ग किती आला? 4. मग 4 इथे लिहायचे आणि याच्या समोर काय करायचं? 0 लिहायचं. इथपर्यंत कळालं? आता काय करायचं? या 1चा आणि 2चा गुणाकार करायचा. म्हणजे 1 गुणिला 2. परत याला काय करायचं? 2 न गुणाकार म्हणजे दुप्पट करायचं. किती आले? बे एक बे बेदुनी 4. हे 4 या दशक स्थानी घ्यायचे. परत हारायला 1 ला 1 न गुणायचं म्हणजे 1चा वर्ग करायचा. 1 1 आणि हा आलेला 1 काय करायचा? या ठिकाणी घ्यायचा आणि याची करायची बेरीज. आणि 4 4 1 म्हणजे 12चा वर्ग किती आला? 144. आता ही झाली छोटी संख्या. आता आपण थोडं मोठ्या संख्येचं घेऊ. आता समजा आपल्याला घ्यायचंय 34चा वर्ग करायचा. 34चा वर्ग करताना काय करायचं? हीच पद्धत. सरळ सरळ अशी मांडणी करा. मांडणी केल्यानंतर एकक स्थानची संख्या इथे लिहायची, दशक स्थानची संख्या या ठिकाणी लिहायची. परत काय करायचं? ही पद्धत मी इकडे लिहितो की आपल्या लक्षात यावं म्हणून. सुरुवातीला काय करायचं? 4चा वर्ग करायचा. 4चा वर्ग किती आला? 16. मग 16शी काय करायचे? 16 लिहिताना अशा पद्धतीने लिहायची एकक दशक. त्याच्यानंतर काय करायचं? या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजे 3 गुणिला 4 आणि ह्या आलेल्या गुणाकाराची दुप्पट. दुप्पट म्हणजे 2 न गुणायचं. 4 त्रिक 12, 12 दुनी 24 आणि 24 इथं 24 लिहिताना अशा पद्धतीने लिहायचे. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला? 3चा वर्ग करायचा राहिलेल्या संख्येचा. 3चा वर्ग 3 एक 9 इथे लिहायचे. याची करायची बेरीज 6 4 आणि 5 9 10 11. 11शी 11. तर याचा वर्ग येते आपला 1156. 1156.